आप देख रहे खबर प्लस 100। आज की खास खबर, भिवंडी पिछले दिनों गात्री नगर चट्टान खसकने से 5 घर को नुकसान हुआ था। इसलिए महानगर पालिका के प्रभाग 2 की टीम ने आज त्वरित कार्रवाई शुरू कर दी। वहीं माजी नगर सेवक विकास निगम ने पत्रकारों से बातचीत करते हुए बताया कि हमने महानगर पालिका को कहा था इन झोपड़पट्टी वाले को नोटिस दिया जाए, पहले इनका मीटर काटा जाए, इसके बाद कार्रवाई की जाए। पर महानगर पालिका की टीम ने प्रभाग अधिकारी के कहने पर त्वरित कार्रवाई शुरू कर दी। वहीं माजी नगर सेवक विकास निगम झुमरी ताई और माजी नगर सेवक शरद धोले ने मनपा की टीम से बात की और कार्रवाई पर रोक लगा दी। और पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। सर, क्या कारवाई की? 3 दिवसापूर्वी या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे एक घर उद्ध्वस्त झालं होतं, 2 घरं। सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नव्हती, परंतु त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आले, आम्ही लोक होतो सर्व, त्या ठिकाणी मीटिंग झाली। त्यांना सांगितलं जे धोकादायक आहे त्यांना नोटिसा द्या, त्यांना खाली करा, त्यांची व्यवस्था करा। परंतु आज पाहतोय की महानगरपालिकेच्या वतीने सरसकट पूर्ण या डोंगरावरती कारवाई चालू केली। सकाळपासून त्यांनी लोकांचे मीटर काढले आणि नळ कनेक्शन या ठिकाणी कट केलं। त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारणा केली। इथं आल्यानंतर ते म्हटले आम्हाला वरून आदेश आहेत, पण मी ॲडिशनल कमिशनर साहेब तसेच डेप्युटी कमिशनर यांच्याशी फोनवरती बोललो। त्यांनी सांगितलं आम्ही असे कुठल्याही प्रकारे त्यांना आदेश दिलेले नाहीत, हे धोकादायक त्यांनाच काढायला लावलं। त्या संदर्भामध्ये पोलीस या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। पोलिसांना देखील सांगितलं आणि या ठिकाणी एसीपी सांगे साहेब आले। आता या ठिकाणी मीटिंग झाली, टोऱ्यांचे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट, महापालिकेचे अधिकारी, आम्ही सगळे या ठिकाणी एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्यांनी मान्य केलं की आमच्याकडून चुकीची कारवाई झालेली आहे। तर ज्या लोकांच्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी मीटर काढलेले आहेत किंवा नळ कनेक्शन कट केलेले आहेत त्यांना ते निःशुल्कपणे पुन्हा ते मीटर लावून देणार आहेत आणि नळ जोडणी करून देणार आहेत। आणि जे धोकादायक आहेत निश्चितच ते जे आहेत धोकादायक ते काढले पाहिजे, त्यांना आमचा देखील सहकार्य आहे। परंतु सरसकट कारवाईला विरोध करून आता कारवाई थांबवलेली आहे आणि लोकांना ते परत मीटर लावून देणार आहे। यापूर्वी 3 दिवसापूर्वी हा भाग जो आहे त्याचा जो गायत्री भाग आहे दुर्गामधल्या पाठीमागेच्या पट्ट्यामध्ये 3 दिवसापूर्वी अचानक पाऊस जास्त रात्र पडल्यानंतर डोंगराचा काही भाग कोसळला। 1-2 घरं बाधित झाल्यानंतर काही प्रभाग अधिकारी येऊन किंवा महापालिकेचे अधिकारी ते सर्वे केला तर काय काढावं लागेल, मग त्याने तिथला भाग 2-3 दिवसामध्ये काय पण अचानक काय आज काय अचानक आले तर ते सरसकट कारवाई करायला लागले। मग निकम साहेब तसं आमच्या भिवंडी शहर अध्यक्षा लक्ष्मीताई झुमडे आम्ही एकत्र येऊन सगळ्या लोकांना समजवलं आणि त्यांना सांगितलं आणि मग प्रशासनाला आम्हाला निकम साहेब बोलले त्याप्रमाणे प्रभाग अधिकारी आणि एसीबी सांगे साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील कारवाईसाठी थांबून आता येत्या संध्याकाळपर्यंत मीटर जोडणार आहेत आणि पाणी पण जोडून देणार आहे। ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना निःशुल्क जोडणार आहे आणि खरोखर तिथे बाधित आहेत त्यांना त्यांच्यावर कार्य होणार आहे, ही सगळ्यांनी नोंद घ्यावी।